मंत्री गिरीश महाजन सध्या बोलतायत, थेट जाऊयात। 1000 कोटी रुपयांची बिलं बाकी आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पैसे दिले जात आहेत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधातील आमदारांना 9 महिन्यापासून कुठलाच निधी दिला जात नाही अशी देखील चर्चा सुरू आहे। विरोधी आमदार असं म्हणतात की आम्ही मंत्र्यांच्या केबिनमध्ये फक्त चहा प्यायला जातो, आम्हाला कुठलाही निधी मिळत नाही, अशा प्रतिक्रिया विरोधी आमदारांनी दिली आहे। नाही, विरोधी पक्षाच्या आमदारांचं काम ते आहे टीका टिप्पणी करणं, हे करणं, पण आता सध्या कामं इतक्या वेगात सुरू आहेत, मागची कामं आहेत। माझ्याकडे आता बघा, ग्रामविकास मंत्री मी होतो, केवढी कामं दिली आहेत ती अजून आता सुरू होत आहेत, वर्कआउट आता होत आहेत, टेंडर काहींची आता होत आहेत, सुरू आहेत तर कामं सुरू नाही अशातला विषय नाही आहे। पण गेल्या काळामध्ये खूप कामं सगळ्या डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणात निधी राज्यामध्ये दिलेला आहे, ती कामं अजून पूर्ण होत नाही। मला वाटतं ती पूर्ण झाली की पुढचा निधीसुद्धा त्या ठिकाणी येईल। माननीय मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी आहेत, अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहेत, मला वाटतं विकासाचे कामं कुठेही थांबणार नाहीत। आणि आपण बघतायत की किती जोरात घोडदौड विकासाच्या कामाची, मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची या ठिकाणी चाललेली, राज्यामध्ये चाललेली आहेत। त्यामुळे तर विरोधी पक्षाला असं वाटतं आम्हाला निधी मिळत नाही, तर ते तर विरोधी पक्षाचं कामच आहे नेहमी रडणं। ते असो का आम्ही असो, प्रत्येक वेळेला हे चाललेलं असतं। पण ते असं देखील म्हणतात की ठेकेदारालाच पैसे दिले जात नाहीये। नाही, मला वाटतं काही अंशी काही ठेकेदाराची बिलं थांबलेली असतील, तो विषय नाही आहे। पण या संदर्भामध्ये निश्चित देवेंद्रजी आहेत ते मार्ग काढतील, कुठेही अडचण येणार नाही, कुठेही कामं थांबणार नाहीत। थोडेफार बिलं जर कमी जास्त अडलेली असतील, पण लवकरच त्या संदर्भात कॅबिनेटमध्ये विषय झाला की ठेकेदाराची बिलं दिली गेली पाहिजेत, त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मार्ग निघेल आणि ठेकेदाराची बिलं दिली जातील। तुम्ही उत्तराखंडमध्ये होता, नेमकी काय तुम्ही तिथे परिस्थिती बघितली, कशा प्रकारे एकूणच मदत कार्य हे सगळं झालं आणि या इतक्या दिवसामध्ये अनेक जणांना तुम्ही तिथं बाहेर काढलं आहे, काय तुम्हाला इथली सिच्युएशन? 3 दिवस पूर्ण मुक्कामी त्या ठिकाणी उत्तराखंडमध्ये गेलेलो होतो। उत्तरकाशी जिल्ह्यामध्येच ज्या ठिकाणी या जिल्ह्याची घटना घडली त्या ठिकाणी मी स्वतः होतो। पण तिथली भौगोलिक परिस्थिती आपण बघितली तर आपल्याला रात्री झोप येत नाही, खरं म्हणजे मी तुम्हाला सांगेल, कारण इतका मुसळधार पाऊस आणि इतकं लँडस्लायडिंग, म्हणजे गाडी घेऊन आम्ही गेलो 7 तास प्रवास करत, हवामान खराब होतं।